वाव, व्हॉट अ पार्टी! बिन कपड्यांच्या गाढवा, या पार्टी मध्ये कसा आलास? याला आतमध्ये येऊ कोणी दिलं? सिक्युरिटी, याला बाहेर फेकून द्या. खबरदार, कुणी मला हात जरी लावला तर सोडा मला. अरे वीर, चिंटू, किती छान स्वप्न होतं. वीर वीर, मी स्वप्न पाहिलं. आम्ही गाढव जेव्हा सूट घालतो तेव्हा किती स्मार्ट दिसतो. चुलबुल, नको ते हट्ट करू नकोस. चिंटू, मी विचार करत होतो की तू सूट घातल्यावर कसा दिसशील. मग हे बघ. वाव, यू लुक हँडसम. चिंटू, मी विचार करत होतो की मी सूट बूट घालून एक वॉकिंग स्टिक घेऊन निघालो तर मी कसा दिसेन. तू खूप छान दिसशील. हे बघ. वाव, थँक्यू चिंटू, थँक्यू व्हेरी मच. आय लुक ग्रेट माझ्या मित्रा. थँक्यू. मी जरा फुरसतगंजला एक राऊंड मारून येतो. वाह, काय म्युझिक आहे. स्वप्नात तर सगळं खूप स्लो डान्स करत होते. मी जगाला दाखवीन की खरा डान्स कसा असतो ते. या जर हे गाढव आपल्याला मिळालं तर आपल्या सर्कसची शोभा आणखी वाढेल. तू बरोबर बोलतोयस, पण हे आहे तरी कुणाचं? कोणाचा का असे ना, पण आता आपलं आहे. चल. अरे अरे, सोडा मला. अरे अरे, काय करताय? अरे अरे, थांबा, ऐका, वाचवा, कुणीतरी वाचवा. अरे, कुणीतरी वाचवा रे. हे मला कुठे घेऊन आलात तुम्ही? मला जाऊ द्या. मुलांनो, मला हे सांगताना खूपच दुःख होतंय की आपली ही स्कूल बंद होणार आहे. या जमिनीच्या मालकाने स्कूल बंद करून इथे हॉटेल बांधण्याचा निर्णय घेतला आहे आणि एका मोठ्या बिल्डरला त्याची परमिशन पण दिलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी एखाद्या दुसऱ्या शाळेत तुमचं ऍडमिशन करून घ्या. सर, हे कसं होऊ शकतं? तुमच्या परमिशन शिवाय या स्कूलच्या बिल्डिंग मध्ये हॉटेल कसं काय बनू शकतं? तुम्ही ते पेपर साइन का केले? मी स्कूलचा मालक नाही आहे, फक्त प्रिन्सिपल आहे. मी काहीच करू शकत नाही. प्रिन्सिपल सर, प्लीज असं नका करू. ही एवढी सगळी मुलं कुठे ऍडमिशन घेणार? नाव काय आहे तुझं? कोणत्या क्लास मध्ये आहेस तू? तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? मी या जमिनीचा मालक नाही आहे. मी काहीच करू शकत नाही. हा डिसिजन स्कूलच्या मालकाचा फायनल डिसिजन आहे. समजलास? सर, एक मिनिट ऐका तरी. सर, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही असं कसं जाऊ शकता? सर, प्रिन्सिपल सर तर एकदम बदलले आहेत. त्यांनी मला ओळखलं सुद्धा नाही. वीर, आपण गप्प नाही राहू शकत. आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागेल. जिंटू, जर आपण त्या बिल्डरला घाबरवून पळवलं तर ही स्कूल तुटणार नाही. ओके, चल आपण त्याला भूत बनवून घाबरवूया. मी आय कम इन सर? येस, कम इन. कोण आहेस तू आणि काय पाहिजे तुला? मी त्या स्कूल मध्ये राहतो जी तुम्ही तोडणार आहात. तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तिला तोडून हॉटेल बनवू नका. तू तिथे राहतोस? हे कसं शक्य आहे? तिथे तर हॉस्टेल नाहीये. मी तर त्यात 100 वर्षांपासून राहतोय. मी त्या स्कूल मधला भूत आहे. फर्स्ट स्टुडंट ऑफ दॅट स्कूल. तू भूत आहेस? खूप आनंद झाला तुला भेटून. काय पिणार? थंड, गरम? मी मस्करी नाही करत आहे. तुम्हाला विश्वास बसत असेल तर बघा मी काय काय करू शकतो ते.
मी तुला खाऊन टाकीन, मी तुला खाऊन टाकीन. वा वा, काय जादू आहे. अरे कशी केलीस, मला पण शिकव प्लीज प्लीज प्लीज. तुला जितका पैसा पाहिजे तितका मी देईन. शिकव मी मला. भूत आहे, मी कोणाला ट्रेनिंग देत नाही. माझं म्हणणं ऐक आणि स्कूल तोडू नकोस, नाहीतर प्लीज प्लीज मला पण अशी जादू शिकव ना प्लीज. तू जे मागशील ते मी तुला नक्की देईन. तू मला लहान समजून मला घाबरत नाही आहेस का? माझे मित्र येतील आणि तुम्हाला चांगला धडा शिकवतील. जिंटू जिंटू, काय काय खाणाखुणा करतोयस? भिंत्यांच्या आरपार जायचं आहे. टिम्बक्टू, हे श्रिंकिंग गन आहे. तू याचं ग्रीन बटन दाबून वीरवर चालवलीस तर वीर एकदम छोटा होऊन जाईल आणि मग तू त्याला एका छोट्याशा डबीत बंद करून माझ्याकडे घेऊन ये. Boss, you're genius. Super duper genius. Meow. शी इज राईट बॉस, शी इज राईट. पण एक गोष्ट समजत नाहीये की हे ग्रीन बटन दाबल्याने तर वीर छोटा होईल, पण हे रेड बटन दाबल्याने काय होणार आहे ओ बॉस? टिम्बक्टू, आम्हाला मोठा कर. टिम्बक्टू. बॉस बॉस, कुठे निघून गेलात? मला असं एकट्याला टाकून. बॉस, रेड बटन कसलंय ते तरी सांगा ना बॉस. टिम्बक्टू, खाली बघ, खाली. इतकी छोटी मांजर, आज हिला खाऊन त्या सगळ्या उंदरांचा बदला घेईन ज्यांना मांजरांनी खाल्लं आहे. लवकर काहीतरी करा, नाहीतर हिस्ट्री तसं पहिल्यांदाच होईल की एका उंदराने मांजरीला खाल्लं. बॉस, बॉस. टिम्बक्टू, इकडे बघ. टिम्बक्टू. बॉस बॉस, तुम्ही कुठं आहात? तुम्ही तर दिसतच नाहीये ना मला बॉस. I am mad, very very mad. बॉस बॉस, तुम्ही इतके छोटे कसे काय झालात आणि तुम्ही माझ्या खांद्यावर कशाला म्हणून चढलात? टिम्बक्टू, गन माझ्या बाजूला फिरव आणि रेड बटन दाब लवकर. परमेश्वराने तुला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायलाच पाठवलंय. जा आणि वीरला छोटा करून पकडून घेऊन ये. ओके बॉस, जातो. माझी लेझर बीम इतकी छोटी असल्यामुळे तिचा जास्त प्रभाव नाही पडणार, पण चला काहीतरी प्रभाव पडला. तू पटकन काहीतरी कर, ती चिमणी परत येते. मी तर तिला लाथ पण नाही मारू शकत. एक आयडिया आहे, चला सगळे भुंग्याच्या मागे या. वॉकी टॉकी ऑन, वॉकी टॉकी ऑन. वीर, वॉकी टॉकीने आजोबांशी बोलणं नाही होऊ शकत का? आजोबांना माझं बोलणं ऐकू येत नाहीये आणि त्यांचा आवाज इतक्या जोरात येतोय की आपण ऐकू शकत नाही. आता आपण या भुंग्याला आपल्या घरापर्यंत घेऊन जाऊया.
जम्प जम्प परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार की सेफ लँडिंग मिळाली, काही इजा नाही झाली. अच्छू 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 नो. कुणीतरी सांगितलं होतं इथला व्हेज पिझ्झा खूप चांगला असतो. जरा नीट बघ, हा नॉनव्हेज आहे. हॅलो, हेल्प. वीर, तो तर ऐकतच नाहीये. आता काय करायचं? ड्रिल सूट ऑन. ड्रिल सूट ऑन. वाचलो. ओके मित्रा, पुन्हा भेटूया. थँक्यू फॉर पिझ्झा. ओ नो, इमली चुलबुल तर त्या बॅग मध्ये आहेत. बाय. बहुतेक वीर इथे आजूबाजूलाच कुठेतरी आहे. चल बोल, वीर कुठे आहे? चल बोल, इथून बाहेर काढ लवकर. इमली, मला खूप